नमस्कार मंडळी. साहित्याचे लेणे या आपल्या सदरात आपण ऐकणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, ललित, गद्य, पद्य, कथा आणि बरंच काही. तर आजचे पहिले पुष्प अर्पण करतो आहोत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी. अंदमानाच्या काळ कोठडीतल्या भयानक यातना सोसत असताना तेथील भयंकर एकाकीपणा विसरण्याकरता सावरकरांनी एक युक्ती योजली. लहानपणी त्यांनी महाकाव्य लिहिण्याचा संकल्प केला होता. तोच प्रत्यक्षात आणत त्यांनी कमला हे महाकाव्य लिहिले. प्रतिकूलतेमध्येही आपली प्रतिभा जिवंत ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करून ऐकूया कमला महाकाव्याचे रसग्रहण. लेखिका अश्विनी पितळे, अभिवाचक डॉक्टर सचिन घाणेकर, प्रियांका अभ्यंकर. कमला हे सावरकर रचित नितांत सुंदर असं खंडकाव्य. अत्यंत नाट्यमय घटनायुक्त असलेल्या या काव्याच्या रचनेचा इतिहासही तसाच नाट्यमय. 50 वर्षांची अंदमानाची काळ्या पाण्याची शिक्षा, बंद कोठडी, सोबतीला केवळ 4 भिंती. अशा वेळी काट्याने त्या भिंतींवर सावरकरांनी रचलेलं हे काव्य. खरं म्हणजे हे काव्य प्रतिकूलतेच्या पाषाणावर कोरलेलं शिल्पच म्हणावं लागेल. जो कोणी हे काव्य वाचतो ना, त्याच्याही हृदयावर ते नक्कीच कोरलं जातं. सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे ओज. सूर्यासम प्रखर व्यक्तिमत्व असणारे सावरकर कमला काव्यात मात्र चंद्राप्रमाणे शीतल वाटतात. कमला या काव्याचे गद्य अनुवादक भा. ल. रानडे म्हणतात, अन्य साहित्यात सावरकर मर्यादा पुरुषोत्तम रामासारखे उत्तुंग अतिमानुष वाटतात, तर कमलामध्ये ते गोपाळ कृष्णासारखे खट्याळ, लढीवाळ आणि जवळचे वाटतात. कमला ही या काव्याची नायिका बरं का. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कमलेच्या नाजूक भावभावनांचे पापुद्रे अगदी अलगद हळुवारपणे सावरकर उलगडतात. स्त्री मनाचे आकलन आणि उकल सावरकरांनी इतकी सुंदर केली आहे ना की विस्मय वाटावा. एका पुरुषालाही स्त्री मन कळू शकतं, हो, पण मात्र त्यासाठी सावरकरांसारखं संवेदनशील मन असावं लागतं. त्यांच्यासारख्या सहृदयी माणसात या स्त्रीसुलभ भावना उपजतच असाव्यात. साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे पुरुषाला स्त्री होता आलं पाहिजे. वयाच्या 10व्या वर्षी आईचं जाणं, घरात स्त्रियांची कामं करणं, समवयस्क मैत्रीण, थोरल्या भावाची पत्नी म्हणून यसुवहिनींचं येणं, यात कुठेतरी अंतरंगातली रुजुता, कोमलता विकसित होत गेली आणि तीच या कमला काव्यात आपल्याला बघायला मिळते. सावरकरांच्या इतर काव्यांमध्ये हेच ते कमलाचे वेगळेपण. सावरकरांच्या काव्यावर लहानपणी अभ्यासलेले मोरपंत, वामन पंडित, श्रीधर महिपती विष्णुशास्त्री, कालिदास, भवभूती, पाश्चात्य कवी अँकलस, होमर, मिल्टन, स्कॉट, शेक्सपियर, शेले, किट्स, बायरन यासारख्या अनेक कवींचा परिणाम झाला. त्यांच्या काव्यप्रतिभेबद्दल तर काय म्हणावे. लहानपणी गाण्याच्या भेंड्या खेळताना एखादं गाणं अडलं की सावरकर तिथल्या तिथे ओव्या रचून गायचे. त्यामुळे सावरकरांना आपल्या गटात घेण्यासाठी निश्चितच स्पर्धा असायची. या कमला काव्याची चरणसंख्या 880 इतकी बर का. अवघे 8 वर्षांचे असताना सावरकरांनी महाकवी होण्याची मनीषा बोलून दाखवली होती. प्राध्यापक शंके कानेटकर तर म्हणतात,
कमला, विरहोच्छवासादी काव्ये म्हणजे कल्पनेने निर्माण करू घातलेल्या एका महाकाव्यरूपी द्रोणागिरीची लहान लहान शकले होत. पण तीही पाहिल्यावर मूळचे विशालत्व आणि बलशालीत्व कसे असेल ते तर्किता येते. महाकाव्य रचण्यासाठी आवश्यक असणारी विद्वत्ता, प्रतिभा, उदात्तता, व्युत्पन्नता, विशाल दृष्टी आणि अभिजातता सावरकरांच्या ठायी होती. कमलाविषयी बोलताना बाळशास्त्री हरदास म्हणतात, हे केवळ एक काव्य जरी त्यांच्या प्रतिभेतून स्फुरते तरी ते महाकवी ठरावे इतक्या योग्यतेचे आहे. वाना देशपांडे म्हणतात, ते महाकाव्य न लिहिलेले महाकवी आहेत. कमला काव्यातही सावरकर आत्मनिवेदन करतात बरं का. लग्न झाल्या झाल्या परदेश गमन, ऐन तारुण्याच्या भरात 50 वर्षांची झालेली काळ्या पाण्याची शिक्षा. अशा वेळी विरहवेदना साहजिकच जाणवायला लागली. कल्पनेच्या राज्यात त्यांचं मन विहार करू लागलं. परंतु ही केवळ कल्पनाच नव्हती, तर ते होतं आयुष्यात आलेलं जळजळीत वास्तव. क्रांतिकारकाने लग्न करावं का हा प्रश्न त्यांना पडलाय. येथे आत्मविष्कार करून स्वतःच्याच आयुष्याकडे तटस्थपणे कवीला बघता येतं. कवीचा जीवनविषयक असलेला दृष्टिकोनही कळतो. कमला हे सावरकरांच्या क्रांतिकारक आयुष्याचे आत्मनिवेदनच वाटतं. प्रेम आणि कर्तव्य या दोनही गोष्टी सामान्य माणसाच्या आयुष्यात असतात. माणूस एखादं काम एकतर प्रेम आहे म्हणून करतो अथवा कर्तव्य म्हणून. सावरकरांच्या बाबतीत तर प्रेम आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी भारत मातेच्या ठायी एक रूप झालेल्या दिसतात. या बाबतीत श्री श्यामजी कृष्ण वर्मा काय म्हणतात माहितीये? इफ सावरकर हॅड एनी स्वीट हार्ट, हिज कंट्री वॉज द ओनली स्वीट हार्ट ही हॅड. श्रेयस आणि प्रेयस यांचं अद्वैत सावरकर चरित्रात आणि ओघानं त्यांच्या सर्व वाङ्मयात बघायला मिळतं. भारत मातेवर विलक्षण प्रेम, त्यात मराठा साम्राज्य उभं करून रयतेचं दास्य विमोचन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचं आराध्य दैवत. पेशव्यांचा इतिहास तर मुखोद्गत. या पार्श्वभूमीवर कमलामध्ये पानिपत युद्धाच्या प्रसंगावर आधारित हिंदूंची शौर्यगाथा, कर्तव्य भावना सावरकरांनी रंगवली. कमलाच्या कथानकात कौटुंबिक प्रसंग प्रामुख्याने असले तरी शेवट मात्र ध्येयवादानं, कर्तव्य भावनेने होतो. आणि तोच या कमला काव्याला एका उंचीवर नेऊन ठेवतो. आता कमलाचे काव्य आणि कथानक अतिशय चित्रमय वर्णनाने रोचक बनलंय बरं का. मुकुंद आणि कमला यांचा बालविवाह झालाय. कमला तिच्या प्रेमळ सासूच्या सहवासात सुखानं राहते. मुकुंद आणि त्याचा जिवलग मित्र मुकुल दोघेही सैनिकी पेशाचे तरुण. पाडव्यानिमित्त घरी आलेला मुकुंद बागेत कमलाला बघतो आणि गुपचूप तिचे चुंबन घेऊन येतो. त्या स्पर्शाच्या नव्या भावनांनी तिचं मन उमलून येतं. दुसऱ्या दिवशी ती ऋतुस्नात होते. 4 दिवसांनी होमहवनादी समारंभ घरात होतात. आणि मुकुलचं लग्न होईपर्यंत आपण व्रतस्थ राहू असे मुकुंद मुकुलला सांगतो. मुकुल मुकुंदाची मनधरणी करतो. तेवढ्यात बागेत काही तरुणी आणि प्रेमला येतात. प्रेमला कमलेची बहीण बरं का. कमलेच्या सासूनं तिलाही जवळ ठेवून घेतलेलं असतं. मुकुल आणि प्रेमला यांच्यामध्ये आकर्षण असतं. त्यांच्यामध्ये प्रेमचेष्टा सुरू होते आणि रात्री कमला आणि मुकुंद यांची प्रेमभेट सुद्धा होते. कमला गाढ झोपी जाते. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. बंड करणाऱ्यांचे पारिपत्य करण्याच्या मोहिमेवर आता मुकुल निघाला आहे.
भाऊंची आज्ञा वंद्य मानून मुकुंद आणि मुकुल, कमला आणि प्रेमला यांचे रक्षण कर, अशी देवाला प्रार्थना करून निघून जातात. एवढ्यात कमलेला भयंकर स्वप्न पडतं. ती दचकून उठते आणि इथेच महाकाव्याचा एक सर्ग संपतो. वीररसानं ओतप्रोत असलेल्या सावरकरी काव्यात कमला मात्र शृंगार रसात न्हालेली आहे. वीरता, शौर्य ही त्या काळाची गरज होती. कमला काव्यातही वीररस आहे, नाही असं नाही, परंतु शृंगार रस हा माणसात उपजतच असतो. आपला जन्मही शृंगारातूनच. शृंगारामुळे आयुष्यात रुची उत्पन्न होते. शृंगाराला रसराज म्हणतात ते काय उगाच? आता हेच पहा ना, मुकुंद आणि कमला यांच्या पहिल्या चुंबनाचे वर्णन करताना सावरकर म्हणतात, चोरट्या कटीला गुंफी कापता करतो जणी. चोरट्या कटीला गुंफी कापता करतो जणी. लाजन्य लागती गाला ओठ लाजत त्याहुनी. हे तर एक उदाहरण आहे बरं का मंडळी. ते पाहता काही वेळेला ही वर्णनं उत्तान वाटू शकतात, परंतु सावरकरांच्या काव्यावर कालिदास, भवभूती इत्यादी संस्कृत कवींची छाप होती. हे काव्यसुद्धा त्याच पंक्तीत बसणारं. असं असलं तरी शृंगाराच्या जोडीला सावरकरांनी वीररसाची जोड दिल्यानं या काव्यानं उच्च पातळी गाठलेली दिसते. उदाहरणार्थ, धीरोदात्तैक संस्कारी जाती एकवटुनिया की देवान ही द्विजान ही महत् कार्य करू झणी. निर्वाचिता मला केली नियुक्ता मजसी अणी. अष्टिजे पितरांचे जे हृष्टवी अखिलामही, जयाच्या विजयासाठी व्हावे लुब्ध विरक्तही. लोककल्याण साधू ते सुख केवल नापरी, अग्निसाक्ष सख्या संगे कायसे व्रतमिधरी. काव्याचा शेवट ज्या प्रकारे झालाय त्यानुसार पात्रगत वीररस असला तरीही रसिक मनात मात्र करुण रस प्रसवतो. रामायण, महाभारत, भगवद्गीता इत्यादी महाकाव्य ज्या अनुष्टुप वृत्तात लिहिली तेच वृत्त कमला काव्यासाठी सावरकरांनी वापरलं. आत्मनिवेदन हा सावरकरांच्या काव्याचा आणखी एक विशेष. सुरुवातीलाच बागेचे कल्पनारम्य चित्रमय वर्णन आलेलं आहे. शेवंती, सोनचाफा, सूर्यफूल, केतकी, धोत्रा, निशिगंध, कमळ, गुलाब, बटमोगरा, चाफा, बकुळ अशी अनेक फुलझाडांची वर्णनं केवळ वर्णनच नाही तर त्यावर केलेल्या उत्प्रेक्षा अतिशय विलोभनीय साकारल्या आहेत. फुलं तोडायला गेलेल्या कमलेचे वर्णन करताना सावरकर तर म्हणतात, तदा दिसे समावुनी त्या फुलात मनोरमा. तदा दिसे समावुनी त्या फुलात मनोरमा, हिमालयी व्रती जैशी असावी दिसली उमा. सावरकरांनी नंतरच्या आयुष्यात सावरकर सदनाच्या परिसरात अनेक फळझाडे आणि फुलझाडे लावली होती. ते स्वतः या झाडांची काळजी घेत असत. संध्याकाळी अंगणात फेरफटका मारायच्या निमित्ताने सावरकर प्रत्येक फुलाशी, पानाशी हितगुज करायचे. अशा वेळी त्यांना जगाचा विसर पडायचा. वारंवार कठोर वाटणारं त्यांचं मन फुलाप्रमाणेच कोमल होतं. फुलाचा सुगंध ज्याप्रमाणे लपून राहत नाही, तद्वत सावरकरांच्या स्वभावाची ही हळवी आणि अपरिचित बाजू कमला काव्यात बघायला मिळते. मुकुंद आणि मुकुल यांच्यात क्रांतिकारकाने विवाह करावा की नाही असा जो संवाद आहे तो कमला काव्यात मुकुल याच्या भूमिकेतून सावरकरांनी वदवून घेतला आहे. सावरकर स्वतः ध्येयवादी आणि हौतात्म्य वृत्तीचे होते. त्यांच्या काव्यातली पात्रसुद्धा त्यांनी तशीच रंगवली. मुकुंद, मुकुल
कमला आणि प्रेमला हे सगळेच राष्ट्रकार्य करतात. सावरकर तर देव आणि देश यात अभेद मानत होते. कमलाची सासू तिला म्हणते, देवकार्यी आहा बाले, लतांचीच सुमे किती, यौवनांची सुमे वीरप्रसू तोडुनी अर्पिती. सावरकरांनी आपल्या काव्यामध्ये काही कवी संकेत सुद्धा दिलेत बरं. उदाहरणार्थ बकुळीला चूळ भरून पाणी घालणे इत्यादी. अनेक पौराणिक उल्लेखही आलेले आहेत. ज्यांना ते ज्ञात नाहीत त्यांना रसग्रहणात अडचण येते. मात्र सावरकरांचा अभ्यास कल्पनेची भव्यता थक्क करून जाते. संस्कृत प्रचुरता, त्यात परकीय शब्द टाळण्याचा जो सावरकरांचा अट्टहास आहे त्यानं क्लिष्टता येते. काही गोष्टी अस्वाभाविक वाटतात. उदाहरणार्थ कमलेचा बालविवाह होणं. मात्र तिची बहीण प्रेमला मोठी होईपर्यंत अविवाहित. जीवश्च कंठश्च मित्र मुकुलचं लग्न झालं नाही म्हणून मुकुंदाचे व्रतस्थ राहीन असे म्हणणे. प्रेमलेने मुकुलच्या बोटात बोटं गुंफून कोणाची कोणती आहेत हे ओळखण्यास सांगणे इतका सुद्धा त्या काळचा विचार करता तेव्हा मुभा नव्हती बरं. शिवाय मुकुंद कमलेचे सर्व समारंभ, पहिली रात्र या सर्व गोष्टी आता जरी स्वाभाविक वाटल्या तरी एवढे स्वातंत्र्य, मोकळेपणा त्या काळी नव्हता. पहिल्या रात्री कमलेशी बोलताना मुकुंद त्यांच्या मिलनातून जन्माला येणारा श्रीकृष्ण, भीष्म, भास्कराचार्य अशा अनेक विभूतींची नावं घेतो. तेथे उगाचच शृंगाराच्या समर्थनार्थ ओढाताण होताना दिसते खरी, मात्र शृंगारातील पावित्र्य त्यांना प्रतीत करायचे आहे. काव्याच्या शेवटी मुकुंद आणि मुकुल यांचा त्याग काव्याला उच्चासनी नेतो. कानेटकर तर म्हणतात, रामदासी महाराष्ट्र धर्माची शिकवण घेतलेल्या मुकुंद मुकुलाची संसारी व राष्ट्रीय वृत्ती ही तत्कालीन मराठ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपाची छायाच आहे असं वाटतं. ज्या परिस्थितीत या काव्याची रचना केली, ज्याप्रमाणे भिंतीवर लिहिलेले हे सहस्त्रावधी चरण मुखोद्गत करून कारागृहाबाहेर पाठवण्याची जी युक्ती केली, ते पाहता प्राध्यापक श्री पंडित काय अभिप्राय देतात माहितीये? मराठीशिवाय जगातल्या इतर कोणत्याही भाषेच्या वाङ्मयाच्या इतिहासात असा अद्भुत रम्य प्रसंग नसेल. खरंय, एक वेगळे जीवन जगलेला क्रांतिकारकांचा मुकुटमणी, लढवय्या वीराची कविता म्हणून सावरकरांच्या कवितेचे मराठी काव्य विश्वातील स्थान उत्तर दिशास्थित ध्रुव ताऱ्यासारखे आहे यात जराही शंका नाही.